दैनिक सामनाचा निवासी संपादक म्हणून काम करत होतो. त्याचवेळी 1994 साली HRD प्रॉब्लेम्स इन लँग्वेज न्यूजपेपर्स हा विषय घेऊन डॉक्टर वि. ल. धारूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली PhD साठी प्रबंध लिहिला. द्वाभ कर्णिक, अरविंद वैद्य, अरविंद पोतनीस, SK कुलकर्णी, केशवराव देशपांडे, राजेंद्र दर्डा, संजय राऊत, मनोहर कुलकर्णी, रत्नाकर कुलकर्णी, रेड्डी इत्यादी संपादक, व्यवस्थापक, विश्वस्त, मालक यांच्या विशेष मुलाखती घेतल्या होत्या. वृत्तपत्र उद्योगात जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला पत्रकारितेचा धर्म, लिखाण शैली, मनुष्यबळ विकास, तत्व आणि तंत्र, समस्या व उपाय यासंबंधी 25 वर्षांपूर्वी नेमकं काय वाटत होतं हे आजच्या पिढीला नक्कीच ऐकायला आवडेल. वृत्तपत्र कशी जगतात तर आपल्याकडची जिल्हा स्तरावरच्या वर्तमानपत्रांना एकच सवय लागली आहे की सरकारी जाहिराती मिळवण्यासाठी खटाटोप करायचा. वास्तविक मी जी व्याख्यानं दिली त्यातही हा एक मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला जाहिरातीची नवीन क्षेत्र मिळाली पाहिजे. रिझल्ट आम्हाला जे अपेक्षित आहे ते पडली 100% नसतील, पण आम्ही 70-75% पर्यंत पोहोचलेलो आहे. किंवा आपल्या या माणसाकडून आपल्याला 100% रिझल्ट म्हणजे इतके जाहिराती, इतके पर्सेंटेज आपल्याला जाहिरात पाहिजे. ठीक आहे, 100% नाही मिळालं म्हणजे आम्हाला जर 30% एक्सपेक्टेड असेल तर आपली 20-22% येतो आणि पुढे जाऊ असं सांग आता. परंतु त्यांच्याकडून जे काही आम्ही एक्सपेक्टेड केलं आहे त्याच्यामध्ये अबाऊ 60% आम्हाला हे आहे ॲडव्हर्टाईजमेंट. म्हणजे प्रामुख्याने आमच्या इथंच काम करणाऱ्या लोकांना काही इन्सेंटिव्ह देण्याचा आम्ही हे केला, प्रयोग केला आणि तो प्रयोग चांगला आमचा यशस्वी झाला. आणि अगदी ते जिल्हा प्रतिनिधीपासून तालुका प्रतिनिधीपासून सगळ्यांना आम्ही ते इन्सेंटिव्ह दिले की तुझं एक टार्गेट, त्या टार्गेटच्या वर गेले की तुला हे इन्सेंटिव्ह, त्या टार्गेट असं बरोबर नाही. आपण बाहेरच्या एजन्सीला देतोच ना, ते म्हणते तितकं देतो. आपली माणसं जर आपल्यासाठी काम करत असते तर त्यांना द्यायला काही अडचण नाही. म्हणून आपण असं केलं की तुझा एक 50,000 बिझनेस झाला तर 91,000 जो असेल त्याला जर आम्ही 50,000 15% देत असतो तर त्याला 17% देऊ, 17.5% देऊ, 18% असं ते स्लॅब त्याची वाढवत गेलो आणि त्याचा खूप चांगला फायदा आला आपल्याला. आणि सर्क्युलेशनच्यासाठी एजंट्ससाठी काही स्कीम, एजंट त्यांना आम्ही वस्तुरूपात काही दिलं त्यानंतर. आणि जाहिरातीचं उत्पन्न जर मिळवायचं असेल तर कुठे ना कुठेतरी थोडासा मेंढेपणा करावा लागतो, तडजोड करावी लागते. याकरता कितीतरी वर्तमानपत्रांनी तडजोडीचे हे न करता वर्तमानपत्र चालवायची ती तशी चालवली आणि ती चालवू शकली नाही, ती बंद पडली. म्हणजे वेज बोर्डाच्या समोर ज्या वेळेला जर सांगायला लागलं की बा कामगारांचे हे जर पगार आम्ही वाढवले तर आम्ही याच्या पुढे काही चालवू शकणार नाही असं मांडायला सुद्धा आमच्याजवळ आकडे नव्हते, अशी परिस्थिती होती. आणि हे कारण काय आहे? हे कारण एवढंच होतं की अन्य उत्पन्नातून तुमचं वर्तमानपत्र तुम्ही चालवत होता. जाहिराती निराळेच प्रकार सगळे. न्यूज प्रिंट हा तर फार मोठा इन्कम सोर्स आहे. मी अहमदाबादला आम्ही जेव्हा वीज बोर्डाची आमची मीटिंग होती त्या ठिकाणी आम्ही गेलो तर तिथे पालेकर साहेबांना कामगारांच्या तर्फे हे मांडलं होतं. ते साहेब म्हणाले 3 उत्पन्नाच्या गोष्टी आहेत साधारणतः वर्तमानपत्राच्या. एक जाहिरातीचं उत्पन्न सगळ्यांना माहिती आहे, विक्रीचं उत्पन्न माहिती आहे आणि मिसलेनियस म्हणून काही थोडंफार भाडं बिडं काही असं जर ऍसेट्स वगैरे काही असले तर त्याच्यातून येणारं उत्पन्न, हे 3 उत्पन्न हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु आणखी एक उत्पन्न आहे ते मात्र कुठंच या वर्तमानपत्राच्या हिशोबात दाखवलं जात नाही, तेच फार मोठं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही चौकशी करा. तर ते म्हणाले की एक बातमी छापायची नाही, एवढ्याच करता घ्यायचं जे रक्कम असते ती न्यूज प्रिंट विक्रीची रक्कम, आणि हे कुठे जाणार आहे? या रक्कमा इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये यांना मिळत आहेत की त्याची गरज नाही यांना. असं कोण पालेकर म्हणते? पालेकरांनी नाही, कामगारांची भूमिका होती अगदी त्यांच्या समोर, मालकांच्या समोर. आणखी भाग 7 व्यवस्थापन समस्या.
काय सांगितलंय दिग्गजांनी हे ऐकण्यासाठी हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा.